नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये बायका काही ठराविक क्वेश्चन घेऊन माझ्याकडे रोज येत असतात. त्यातले 2 क्वेश्चन मी सांगेन. मॅडम, माझ्या मुलीला 3 महिन्यांपासून पिरियड सुरू झालेत, पण या महिन्यामध्ये पिरियड आलाच नाहीये, तर तिला काहीतरी असं औषध आहे जेणेकरून तिला लगेच छान पिरियड. किंवा मग अजून एक वेळी असते की मॅडम मला फक्त 2च दिवस पिरियड जातो, त्यामुळे मला असं स्वच्छ वाटत नाही, तर असं औषध द्या जेणेकरून भरपूर ब्लिडिंग होईल आणि मग मला एकदम छान हलकं वाटेल. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील, कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स मध्ये, आणि आज आपण बोलतोय नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल विषयी. तर पाळी म्हणजे नक्की काय असतं? तर दर महिन्याला आपला गर्भाशय प्रेग्नन्सीसाठी तयार होत असतो. गर्भाशयाच्या आतल्या बाजूला नवीन आवरण तयार होत असतं आणि प्रेग्नन्सी नाही झाली की मग हे आवरण शरीरामधनं बाहेर टाकलं जातं आणि त्यालाच आपण पिरियडचं ब्लिडिंग असं म्हणतो. ओके, तर नॉर्मल ब्लिडिंग म्हणजे काय असतं? तर जे ब्लिडिंग 2 ते 8 दिवस या कालावधीमध्ये होऊ शकतं. हे सायकल 22 ते 35 दिवसाचं असू शकतं. कोणाचं 22 दिवसाचं, कोणाचं 35 दिवसाचं, कोणाचं 30 दिवसाचं. एव्हरीथिंग इज नॉर्मल. पण हे ब्लिडिंग हे पेनफुल नाही असायला पाहिजे किंवा हलकंसं पेन असेल ज्याने तुमची कामं अफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्लॉट्स नाही असायला पाहिजे आणि 2 पिरियडच्या मध्ये ब्लिडिंग व्हायला नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुमचा पिरियड अगदी नॉर्मल आहे, तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. मग आता डॉक्टरांना कधी भेटायचं? सडनली तुमचा पिरियड मध्ये खूपच जास्त ब्लिडिंग झालं, जे नेहमी होत नाही, किंवा नेहमी जे ब्लिडिंग होतं त्यापेक्षा सडनली फारच कमी ब्लिडिंग झालं, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की भेटा. किंवा तुम्हाला खूप जास्त पेन होत आहेत पिरियड्स मध्ये, तुम्ही डॉक्टरांशी नक्की बोला. किंवा 2 पिरियडच्या मध्ये सुद्धा तुम्हाला ब्लिडिंग व्हायला लागले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला. किंवा ब्लिडिंग मध्ये खूप जास्त क्लॉट्स जात आहेत तर डॉक्टरांशी नक्की भेटा, एक्झामिन करून घ्या आणि योग्य ती औषधं घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इरेग्युलर पिरियड्स विषयी बोलूया. थँक्यू.